ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 4. प्रायश्चित्तपूर्वक यज्ञ. राजकुमाराच्या नामकरण उत्सवाने राज्यातले प्रजाजन, महालातले निवासी आणि राजपरिवाराचे सदस्य अत्यंत उल्लसित झाले. परंतु केवळ एकच व्यक्ती या आनंदोत्सवाने संतुष्ट नव्हती, ती म्हणजे ज्येष्ठ पांडव महाराज युधिष्ठिर. त्यांनी याहून अधिक काही करण्याचा विचार केला. त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी वरिष्ठ जन, विद्वान, मांडलिक राजे आणि लोकनेत्यांची एक सभा बोलावली आणि भगवान श्रीकृष्णांना त्याचं सभापतित्व स्वीकारण्याची प्रार्थना केली. महर्षी व्यास आणि कृपाचार्यसुद्धा त्या सभेला उपस्थित होते. सभेमध्ये आल्यानंतर युधिष्ठिर उपस्थित सभाजनांच्या समोर काही क्षण शांत आणि मूकपणे उभे होते. त्यानंतर त्यांनी भगवान कृष्णांची आणि महर्षी व्यासांची चरणवंदना केली. त्यानंतर ते राजे, विद्वान आणि मान्यवर व्यक्तींकडे अभिमुख होऊन म्हणाले, मला जे शत्रूंना पराजित करण्यात यश मिळालं ते आपल्या सर्वांचा सहयोग, सहाय्यता आणि शुभकामना, तसंच आपल्यामध्ये उपस्थित भगवान श्रीकृष्णांचे शुभाशीर्वाद आणि ज्यांनी आपल्या हृदयामध्ये भगवंताला प्रस्थापित केलं आहे अशा संतजनांचे आणि ऋषीमुनींचे आशीर्वाद या सर्वामुळे शक्य झालं. या विजयाद्वारे आपण आपलं गमावलेलं राज्य पुन्हा प्राप्त करू शकलो. या शुभाशीर्वादाद्वारे आमच्या हृदयामध्ये वंश परंपरा चालू राहण्याच्या दृष्टीने जी निराशा उत्पन्न झाली होती तिथे आता आशेच्या किरणांचा उदय झाला आहे. भगवानांनी ज्या युवराजांचं नाव परीक्षित ठेवलं आहे तो आता पांडवांची वंशपरंपरा पुढे चालू ठेवेल. एका गोष्टीमुळे मला अत्यंत प्रसन्नता वाटते, पण तुमच्या समक्ष मी हे स्पष्ट केलं पाहिजे की दुसऱ्या एका विचाराने मी शोकसागरामध्ये बुडालो आहे. मी आपल्या बांधवांना आणि सगळ्या सोयऱ्यांना मारून अगणित पापं केली आहेत. मला असं वाटतं की त्यासाठी मी काहीतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे. अन्यथा न मला, न स्वजनांना, न माझ्या वंशाला सुख शांती लाभेल. म्हणून या प्रसंगी आपल्या सर्वांशी या विषयावर विचारविनिमय करण्याची माझी इच्छा आहे. आपल्यामधील बहुतांश जन असे आहेत की ज्यांना सत्याचा साक्षात्कार झाला आहे आणि ब्रह्मज्ञानी आहेत. मला आशा आहे की आपण मला प्रायश्चित्ताचा असा एखादा विधी सांगाल की या युद्धाच्या प्रसंगी माझ्या हातून घडलेल्या अगाध पापांपासून मी मुक्त होऊ शकेन. जेव्हा युधिष्ठिरांनी अत्यंत विनम्रतेने पश्चात्तापासह ही समस्या मांडली तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले, युधिष्ठिरा, आपण धर्मराज या नावाने प्रसिद्ध आहात. आपल्याला धर्माचं ज्ञान असायला हवं. आपण धर्म आणि नैतिकता, न्याय, उचित आणि अनुचित आचरण या गोष्टींच्या जटिलतेशी परिचित आहात. म्हणून मला आश्चर्य वाटतं की आपण या युद्धाने आणि विजयाने दुःखी आहात. आपल्याला हे ज्ञात नाही का की जेव्हा शत्रू शस्त्र घेऊन मारण्याच्या भावनेने युद्धभूमीवर येतो तेव्हा त्याला मारण्याने क्षत्रिय कोणतंही पाप करत नाही. युद्धभूमीवर सशस्त्र शत्रूवरील हल्ल्यातनं केलेली इजा, वेदना आणि हानी पापापासनं मुक्त असते. आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ स्वत्वाचा कोणताही विचार न करता तलवार उपसून अखेरपर्यंत लढणं हा क्षत्रिय धर्म आहे. आपण केवळ आपल्या धर्माचं पालन केलं आहे. धर्माला अनुसरून केलेलं कर्म पापकर्म कसं होऊ शकेल? हा संदेह मनात आणून निराशेला आमंत्रण देणं उचित नाही. पाप आपल्याला स्पर्शही करू शकणार नाही, घेरू शकणार नाही किंवा सतावू शकणार नाही. राजकुमाराच्या नामकरण सोहळ्याचा आनंद साजरा करण्याऐवजी आपण काल्पनिक दुःखाने भयभीत का होता आणि अशा पापांपासून मुक्त होण्याची इच्छा का ठेवता जी मुळात नाहीच आहे? शांत व्हा आणि सुखी राहा. व्यासजीही त्यांच्या आसनावरनं उठले आणि राजाला संबोधित करून म्हणाले, युद्धामध्ये पाप आणि लांछनास्पद कर्म टाळली जाऊ शकत नाहीत. या कारणाने दुःखी होणं योग्य नाही. युद्धामध्ये धर्माचं शत्रूपासून रक्षण करणं हा मुख्य उद्देश असायला हवा. जर या गोष्टीचं भान असेल तर युद्ध करणाऱ्याला पाप लागत नाही. सडलेल्या जखमेवर चाकूनेच उपचार करावे लागतात.
शल्यकर्म म्हणजे पाप नाही. शल्यकर्म जाणणारा चिकित्सक आवश्यकता असूनही जर रोग्यावर उपचार करत नसेल तर तो पाप करतो. आणि म्हणून शत्रू अन्याय, अत्याचार, दहशतवाद आणि अनाचार करत आहे हे माहिती असूनही जर तो म्यानातनं तलवार न काढता चुपचाप बसून राहिला तर तो पाप करतो. धर्मराज, आपण भ्रमित झाला आहात. एखादी नासमज व्यक्ती अशा प्रकारच्या संदेहाची शिकार झाली तर मी समजू शकतो. पण मला आश्चर्य वाटतं की आपण अशा पापाच्या भयाने दुःखी कसे झालात. जर आमच्या शब्दांनी आपलं समाधान होत नसेल तर मी दुसरा उपाय सुचवतो. त्याने आपल्या समस्त संदेहांचं निराकरण होईल. पूर्वीच्या काळी अनेक राजांनी युद्धसमाप्तीनंतर पापांचं क्षालन करण्यासाठी त्याचा प्रयोग केला आहे. ही प्रथा आहे अश्वमेधाची, अश्वबलीची. जर आपली इच्छा असेल तर प्रायश्चित्त म्हणून आपण याचं पालन करू शकता. यामध्ये काहीही कठीण नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण प्रायश्चित्ताविनाच निर्दोष आहात. आपला विश्वास डगमगत असल्याने आपल्या समाधानासाठी मी हा उपाय सुचवतोय. असं म्हणून व्यासजी आपल्या आसनावर बसले. सर्व गुरुजन, विद्वान आणि मान्यवर लोकांनी एकमुखाने व्यासजींनी सुचवलेल्या बहुमूल्य उपायाला आनंदाने समर्थन दिलं. आपली प्रसन्नता आणि स्वीकृती व्यक्त करण्यासाठी त्यांनी जय जयकार केला. ते हर्षभरित होऊन एकमुखाने म्हणाले, आहा, किती शुभ, किती महत्त्वपूर्ण. त्याचबरोबर त्यांनी धर्मराजास युद्धजन्य पापांपासून मुक्ती मिळावी यासाठी आशीर्वाद दिले. परंतु त्यानंतरही धर्मराज दुःखी, गंभीर आणि शोकमग्न होते. पापांच्या भयापासून ते अजूनही मुक्त झाले नव्हते. त्यांचे नेत्र पाणावले होते. त्यांनी सभेपुढे अत्यंत विनम्रतेने निवेदन केलं, आपण मला कितीही निर्दोष म्हटलं तरी मी हे मानायला तयार नाही. माझं मन आपला प्रस्ताव स्वीकार करत नाही. राजे लोक युद्धसमाप्तीनंतर अश्वमेध यज्ञ करून शुद्ध झाले असतील, पण त्यांची युद्ध सामान्य होती. पण हे युद्ध अत्यंत असामान्य होतं. माझं पाप त्रिगुणित आहे, कारण मी माझ्या बंधुबांधवांचा वध केला. मी भीष्म आणि द्रोणाचार्य अशा पूज्य गुरुजनांना मारलं. तसंच मी अनेक राजांनाही मारलं आहे. किती दुर्भाग्यपूर्ण आहे हे माझ्यासाठी. किती अधमकृत्य घडली माझ्या हातून. युधिष्ठिर असं बोलत असताना त्यांच्या गालावर अश्रू ओघळत होते. विषादाने त्यांचे ओठ थरथरत होते. पश्चात्तापाच्या भावनेने त्यांचा देह वाकला होता. ते पाहून तेथील सर्व उपस्थित ऋषींची हृदय पिळवटून गेली होती. प्रजाजनांची मनं सहानुभूतीने व्यापली होती. व्यास आणि भगवानही ते पाहून द्रवित झाले होते. अनेक पंडितांना आपल्या भावना अनावर झाल्यामुळे त्यांच्या नेत्रांमधून अश्रू वाहत होते. समस्त सभाजन विस्मयाने मूक झाले होते. क्षणार्धात सर्वांना धर्मराजाचं हृदय किती मृदू आहे हे ज्ञात झालं. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे चारही बंधू अत्यंत विनयशीलतेने हात जोडून अध्यक्षपदावर विराजमान भगवान श्रीकृष्णांकडून आश्वासक शब्दांची प्रतीक्षा करत होते. धर्मराजाचं दुःख दूर व्हावं यासाठी सभेमधील सर्वांनी एका स्वरात 3 अश्वमेध यज्ञांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिलं. सर्वांच्या वतीने एका ऋषींनी मत व्यक्त केलं की आपल्या इच्छापूर्तीमध्ये बाधक बनण्याची आमची इच्छा नाही. आम्ही अंतःकरणपूर्वक याचा स्वीकार करतो. हे यज्ञ अखेरपर्यंत श्रेष्ठ शास्त्रीय विधीनुसार संपन्न करू, कारण तुमच्या चित्ताला शांती देणं हे आमच्यासाठी अन्य कोणत्याही गोष्टीहून अधिक महत्त्वाचं आहे. ज्या कोणत्या कार्याने आपल्याला संतोष मिळेल ते कार्य करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत. सर्व उपस्थितांनी त्याला अनुमोदन दिलं. ते ऐकून धर्मराज म्हणाले, वास्तविक मी अत्यंत सौभाग्यशाली आहे. सर्वांनी दिलेल्या सहयोगाबद्दल धर्मराजांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद दिले. त्यानंतर भगवान कृष्ण आणि महर्षी व्यास जिथे विराजमान होते तिथे जाऊन धर्मराजांनी त्यांच्या चरणी लोटांगण घातलं आणि भगवानांचे चरण पकडून ते विनवू लागले. हे मधुसूदना, तू माझी प्रार्थना ऐकली नाहीस का? माझा विषाद तू पाहिला नाहीस का? मी प्रार्थना करतो की आपण या यज्ञासाठी उपस्थित राहून आम्हाला अनुग्रहित करावं
आणि मला या यज्ञाचं फळ प्राप्त होऊन मी ह्या पापाच्या भारामधून मुक्त होईन यासाठी तुम्ही मला आश्वस्त करावं. हे कार्य आपण टाळू शकत नाही. भगवान कृष्णाने स्मितहास्य करत दोन्ही हातांनी धर्मराजाला वर उठवलं आणि म्हटलं, मी आपली प्रार्थना स्वीकार करेन, पण आपण पर्वताहून अधिक भार आपल्या अंगावर घेतला आहे. हा यज्ञ म्हणजे काही लहान सहान कार्य नाही, पण यज्ञ करणारेही सामान्य नाहीत. ते आहेत सर्वमान्य सम्राट धर्मराज. अर्थातच हा यज्ञ त्यांच्या पदाला साजेल अशा रीतीने संपन्न होईल. मी हे जाणतो की अत्यंत खर्चिक असं हे कर्म करण्यासाठी आपल्याकडे पर्याप्त धन आणि साधनं नाहीत. राजे महाराजे केवळ आपल्या प्रजेकडूनच धन प्राप्त करतात आणि यज्ञासाठी प्रजेकडून धनाची वसुली करणं उचित नाही. अशा प्रकारची अनुष्ठानं करण्यासाठी केवळ उचित मार्गाने अर्जित केलेला धनाचा वापर केला पाहिजे, अन्यथा त्याचे परिणाम शुभ होण्याऐवजी अशुभ होतील. आपले मांडलिक राजेसुद्धा आपल्या सहाय्यार्थ येऊ शकत नाहीत, कारण या युद्धाने त्यांनाही अत्यंत धनहीन बनवलं आहे. त्यांच्याकडे देण्यासाठी काहीही नाही हे अगदी स्पष्ट आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण एका मागोमाग एक असे 3 अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय कसा घेऊ शकता? मला आश्चर्य वाटतं की अशा विपरीत परिस्थितीमध्ये असताना आपण हे साहस कसं केलं आणि आपण अगोदरच या महान आणि सन्माननीय समाजासमोर सार्वजनिक घोषणाही करून टाकली. तुम्ही मला या खर्चिक कर्मयोजनेविषयी पुसटशी कल्पनाही दिली नाही. असो, अजूनही वेळ गेली नाही. आपण यावर अधिक विचारविनिमय करून योग्य निर्णय करू. कार्याला थोडा विलंब झाला तरी हरकत नाही. भगवानांचे हे शब्द ऐकून धर्मराज मोकळेपणाने हसून म्हणाले, भगवान, मी हे जाणतो की तुम्ही माझ्याबरोबर लीला करत आहात. मी विचार न करता कोणताही निर्णय केला नाही. ना मी कधी धनाची चिंता केली ना साधनांची. जेव्हा साक्षात तुम्ही तुमच्या अक्षय्य कृपेसहित आमचं संरक्षण करत आहात, तर मला कोणत्याही गोष्टीची चिंता का असेल? जर माझ्या उद्यानातच कल्पतरू असेल तर मी कंदमुळं शोधण्याची चिंता का करू? पापणी जसं नेत्रांचे रक्षण करते, त्याप्रमाणे ज्या सर्व शक्तिमान परमेश्वराने या संकटपूर्ण कालावधीमध्ये आमचे रक्षण केलं, तो यावेळीही आम्हाला सोडणार नाही. जेव्हा आपण एखाद्या पर्वताला फुंकर घालून धुळीसारखं उडवू शकता, मग एका छोट्या दगडाची काहीच समस्या नाही. मी एवढा मूर्ख नाही. आपण माझे कोश आहात. कोशागारही आपणच आहात. आपण आणि केवळ आपणच माझी समस्त शक्ती आहात, समस्त धनसंपत्ती आहात. मी माझा समस्त भार, या साम्राज्याचा भार, तसंच या 3 यज्ञांचा अतिरिक्त भार आपल्या चरणावरती ठेवतो. आपल्या इच्छेनुसार हवं ते करा. आपण माझ्या शब्दांचा स्वीकार करून इच्छा पुरी करा किंवा स्वीकार न करून यज्ञ होऊ देऊ नका. मला कोणतीही चिंता नाही. दोन्ही परिस्थितीमध्ये मी प्रसन्न आहे. आपण जे हवं ते करा. आता ते आपल्या इच्छेवर निर्भर आहे, माझ्या इच्छेवर नाही. वास्तविक अंतरात वास करणाऱ्या भगवानांच्या समोर आपली बाजू मांडण्याचीही काही आवश्यकता नसते. भगवानांचं हृदय द्रवित झालं. त्यांनी धर्मराजाला उठवून उभं केलं आणि म्हणाले, नाही, मी तर हे सगळं विनोदाने, तसंच आपली माझ्याप्रती असणारी श्रद्धा आणि भक्तीची परीक्षा घेण्यासाठी आणि या सर्व सभाजनांना आपली माझ्याप्रती किती श्रद्धा आहे हे दर्शवण्यासाठी केलं. आपण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका. आपली इच्छा पुरी होईल. जर आपण माझ्या निर्देशांचं पालन केलं तर हा यज्ञ करण्यासाठी आवश्यक असणारं धन सुलभतेने प्राप्त होईल. त्यासाठी अन्य राजांना त्रास देण्याची किंवा जनतेला कष्ट देण्याची आवश्यकता नाही. हे ऐकून धर्मराज अत्यंत प्रसन्नतेने म्हणाले, भगवान, आम्ही आपल्या आदेशांचं पालन करू. नंतर भगवान म्हणाले, पूर्वीच्या काळी मरुत नावाच्या राजाने एक असा यज्ञ केला होता की तेव्हापासून कोणीही त्या समान यज्ञ करू शकला नाही. जिथे यज्ञ संपन्न झाला ते भवन आणि त्याचबरोबर यज्ञाशी संबंधित समस्त वस्तू सुवर्णनिर्मित होत्या. यज्ञ करणाऱ्या पुरोहितांना सोन्याच्या विटा दान देण्यात आल्या. गायींच्या ऐवजी त्यांच्या सुवर्ण प्रतिमा देण्यात आल्या. भूदानामध्ये सुवर्णपात्र दान करण्यात आली.
त्या दानवस्तू एवढ्या वजनदार होत्या की ब्राह्मणगण सर्व वस्तू घेऊन जाऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जेवढं घेऊन जाणं शक्य होतं वा अन्य माध्यमातनं नेणं शक्य होतं तेवढ्याच वस्तू ते घेऊन गेले. शेष वस्तू तिथेच टाकून देण्यात आल्या. त्या टाकून देण्यात आलेल्या वस्तू आजही तिथे प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहेत, ज्या आपण एकत्रित करून आपल्या यज्ञासाठी वापरू शकता. धर्मराजांची त्याला सहमती नव्हती. त्याविषयी त्यांच्या मनात अस्वस्थता होती. ते म्हणाले, भगवान, ज्यांना ती दिली गेली होती त्यांची ती संपत्ती आहे. त्यांच्या अनुमतीशिवाय मी त्या संपत्तीचा उपयोग कसा करू शकतो? त्यावर भगवान कृष्ण उत्तरले, त्यांनी तर ते टाकून दिलंय आणि ते करतेवेळी त्यांना पूर्ण भान होतं की ते काय करतायत आणि काय टाकून देतायत. आज तर ते जीवितही नाहीत. त्यांच्या मुलाबाळांना या संपत्तीविषयी काहीही माहिती नाही. ती तर आता भूमीच्या खाली दबलेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की भूमीच्या खाली दबलेली समस्त संपत्ती जिचा कोणी स्वामी वा अधिकारी नसेल तर ती संपत्ती त्या क्षेत्रातील राजाच्या मालकीची होते. जर राजाने त्यावर अधिकार सांगितला तर कोणीही त्याला विरोध करू शकत नाही. ते समस्त धन शीघ्रतेने घेऊन या आणि यज्ञाची सर्व तयारी करा, असा भगवानांनी आदेश दिला. जय साईराम.